बुलेटिनची सुरुवात करतोय नांदेडमधल्या एका मोठ्या बातमीनं। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आणखी एक फसवणुकीचा प्रकार समोर आलाय। तर एका सीएससी सेंटर चालकानं चक्क 3,19,000 रुपये परस्पर हडप केलेत। आधार कार्डवर खाडाखोड करून लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यात जमा केलेत। त्यानंतर ती रक्कम सीएससी केंद्र चालकानं परस्पर हडप केली आहे। तर नांदेडच्या हदगाव तालुक्यातला हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। लाखोंचा घोटाळा करून लाडक्या बहिणींसह त्यांच्या पतीची फसवणूक करणारा हा सीएससी सेंटर चालक सध्या गावातनं फरार झालाय। सध्या या सेंटर चालकाचा शोध घेतला जातो। आता वळत पुढच्या बातमीकडे। देशात सध्या एकत्र निवडणुका घेण्यासाठी संसदेमध्ये 3 विधेयकं आणण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याची माहिती आहे। तर 3 पैकी 2 विधेयकं घटना दुरुस्तीच्या स्वरूपातली असतील। एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली कोविन समिती जी आहे तिचा अहवाल आता अलीकडेच खरं तर केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केला होता। यामध्ये लोकसभा, विधानसभा तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र घेण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्याचा केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा निर्धार आहे। त्या दृष्टीनेच आता आगामी काळामध्ये महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेतले जाऊ शकतात। शिवाय लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्र घ्याव्यात आणि त्यांच्या 100 दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा घ्याव्यात अशी शिफारस कोविन समितीने केली होती।